किती ब्लॉक्स आहेत काय सांग? ब्लॉक्स आहेत, दोन 90% आहेत, एक 100% आहे, एक 70% आहे. आता त्यांची प्रकृती एकदम गंभीर आहे. एकदम स्टेबल आहेत. ब्लॉकेजेस गंभीर आहेत पण तब्येत एकदम स्टेबल आहे. का पेन नाही, काही नाही. आज कोर्टामध्ये ते खरंच हजर होऊ शकले नाही, त्याचं कारण म्हणजे त्यांची प्रकृती. तर नो कशात आम्ही अलावत नाही केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये बाहेर जायला. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत लीलावती रुग्णालयाबाहेर. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी माणिकराव कोकाटे यांचे डॉक्टर आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये आज त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. नेमकं काय झालंय, नेमकं त्यांना काय आजार झालाय, नेमकं त्यांच्या प्रकृतीमध्ये स्थिरता का नाहीये, हेच आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, नेमकं म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास आहे हे समजण्यात आलं, हाय ब्लड प्रेशर, नेमकं आणि कॉर्निया आर्टरी डिझीज. नेमकं काय असतं ते, नेमकं काय म्हणजे हा चेस्ट पेन, अंजायना, हार्ट अटॅक असं पेन, त्याला अक्यूट कॉर्निया सिंड्रोम बोलतो. त्याची ट्रीटमेंट केलेली आहे आणि हे सेटल डाऊन. नाव यू हॅव टू फाइंड आउट वाय. ब्लॉक्स काय आहेत, किती आहेत, काय करायचं. नेमकी किती ब्लॉक्स आहेत काय सांग? ब्लॉक्स आहेत, दोन 90% आहेत, एक 100% आहे, एक 70% आहे. तर त्याच्यासाठी माझी रेकमेंड राहिली त्यांना की तुम्ही बायपास करा. नाव ही हॅज टू डिसाइड दॅट. ही इज नॉट की. We have given an option कि if you don't want bypass surgery and the family decides नाही करायचं आहे, we can do an angioplasty and take care of it. पण एकंदरीत अँजिओप्लास्टी केल्याने त्यांची तब्येत ठीक होणार आहे का? Yes, it's possible. There's no problem. आणि जर बायपास केलं तर ते एकदमच स्थिर होऊन जातील असं वाटतं? नाही, बायपास केलं तर 10-15 वर्ष काही प्रॉब्लेम नाही ना. पण आता त्यांची प्रकृती एकदम गंभीर आहे. एकदम स्टेबल आहेत. ब्लॉकेजेस गंभीर आहेत पण तब्येत एकदम स्टेबल आहे. का पेन नाही, काही नाही. तर तो रिस्क नाही. पण आता माहीत पडलं की ह्याच्यामुळे कधी पण प्रॉब्लेम होऊ शकतो, तर जितक्या लवकर ते केलं तितकं बरं त्यांच्यासाठी. आज कोर्टामध्ये ते खरंच हजर होऊ शकले नाही, त्याचं कारण म्हणजे त्यांची प्रकृती. तर नो कशात आम्ही अलावत नाही केलं त्यांना हॉस्पिटलमध्ये बाहेर जायला. म्हणजे तुमच्याच सल्ल्यानुसार ते इथे थांबले. इकडेच थांबलेत आमच्या. आम्ही सांगितलं ना, यू कॅनॉट गो एनीवेअर. आणि कोर्टामध्ये जो अहवाल सादर करण्यात आला होता, म्हणजे रुग्णालयातर्फे जो अहवाल सादर करण्यात आला होता, त्यामध्ये अँजिओप्लास्टी करणार आहे, नाही करणार आहे, या संदर्भात आम्ही रुग्णालयाला काही नाही सांगितलं. म्हणजे पोलिसने सांगितलं की तुम्ही यांना घेऊन नाही शकत. ते कॅन अप्रोच द कोर्ट आणि कोर्टने अगर डॉक्युमेंट्स मागितलं आमच्याकडे, आम्ही पाठवू ना त्यांना. काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला अजून म्हणजे डॉक्युमेंट्स कोर्टाकडून मागवण्यात नाही आले? नाही. एकंदरीत किती दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज होऊ शकतो असं काय? ते डिपेंड होतं ते काय करायला तयार आहेत. बायपास असेल तर 15-20 दिवस तर लागणारच. अँजिओप्लास्टी केली तर मे बी 8 दिवस, आठवडाभर लागणार हॉस्पिटल. परंतु ते स्थिर होऊन जातील या संपूर्ण प्रकार. स्थिर करायलाच हे करायचं. असं ठेवलं तर कधी पण जातील. आपल्यासोबत डॉक्टर होते लीलावती रुग्णालयातले. आपण जर पाहिलं तर लीलावती रुग्णालयामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना जे ते उपचाराकरता दाखल करण्यात आलेलं आहे. एकंदरीत त्यांच्यावरती गंभीर जो आहे तो आरोप सदनिका लाटल्या प्रकरणामध्ये करण्यात आला होता. कालच नाशिक पोलीस त्यांना अटक करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले होते. परंतु आज आपण जर पाहिलं तर हायकोर्टाच्या माध्यमातून थेट त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला. आणि डॉक्टरांकडून आपण नेमकं त्यांच्या काय जी ती प्रकृतीची परिस्थिती आहे ती आपण जाणून घेतलेली आहे. खरं पाहायला गेलं तर या परिस्थितीमध्ये सध्या जी काही त्यांची कंडिशन आहे त्यामध्ये त्यांना 4 ब्लॉकेज आहेत आणि ते फार गंभीर स्वरूपाचे ब्लॉकेज आहेत असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यावरती आता उपचाराकरिता अँजिओप्लास्टी नाहीतर बायपास सर्जरी हे 2 ऑप्शन जे आहेत ते कोकाटेंना देण्यात आलेले आहेत. नेमकं आता कोकाटे या संदर्भात नेमकं अँजिओप्लास्टी निवडतात किंवा बायपास सर्जरी निवडतात हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. परंतु त्यांना जामीन मिळाल्यानंतर एकंदरीत मुंबईच्या हायकोर्टाकडून हा संपूर्णतः दिलासा मिळाल्यानंतर आता त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहिलं तर पुढील प्रक्रिया ज्या आहेत त्या डॉक्टरांकडून राबवल्या जाणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे गंभीर स्वरूपाचा आजार आहे हे त्यांच्याकडून जे ते थेट सांगण्यात आलेलं आहे. त्याचमुळे आता नेमकं हॉस्पिटल प्रशासनाच्या माध्यमातून काय पावलं उचलली जातात किंवा कोकाटेंच्या माध्यमातून जे 2 ऑप्शन देण्यात आले डॉक्टरांच्या माध्यमातून, एक अँजिओप्लास्टी आणि एक बायपास सर्जरी, त्यामधून नेमकं कुठलं ऑप्शन निवडण्यात येणार. आणि जर या संपूर्ण प्रकरणामध्ये जर लवकरात लवकर सर्जरी केली किंवा अँजिओप्लास्टी केली तर त्यांना अवघ्या काही म्हणजे 20-25 दिवसांमध्ये डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांकडून सध्या तरी सांगण्यात येत आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.